मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील बोरघाट परिसरात आडोशी बोगद्याजवळ जाळीत अडकलेला मोठा दगड हटवण्यासाठी महामार्ग प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे। याच पार्श्वभूमीवर दुपारी 12 ते 2 या कालावधीत एक्सप्रेस हायवेवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे। पुणे एक्सप्रेसवे हायवेच्या बोरघाटातील आडोशी टनेल जवळ डोंगरावरील संरक्षण जाळीत मोठ्या आकाराचा दगड आढळून आला। संभाव्य धोका टाळण्यासाठी हा दगड सुरक्षितपणे हटवण्याचा निर्णय महामार्ग प्रशासनाने हाती घेतलाय। यासाठी दुपारी 12 ते 2 या वेळेत विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून या कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। काम पूर्ण होईपर्यंत वाहन चालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे। दगड हटवण्याचे काम सुरक्षितरित्या पूर्ण करून एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या बोरघाटामध्ये जो आडोशी टनल आहे, या आडोशी टनलच्या वरच्या भागात म्हणजे डोंगरामध्ये काही मोठाले दगड जे आहेत ते येऊन सुरक्षा जाळीमध्ये अडकलेले आहेत आणि पावसाळा लवकरच सुरू होतोय। त्यावेळेला हे दगड पुन्हा रस्त्यावरती येऊन एखादी दुर्घटना घडू नये यासाठी महामार्ग प्रशासनाने या दरडी जे आहेत, हे दगड जे आहेत ते काढण्याचं काम आज सुरू केलेलं आहे। त्यासाठी 2 तासाचा ब्लॉक हा एक्सप्रेस हायवेवरती घेण्यात आलेला आहे। दुपारी 12 ते 2 या दरम्यान हा ब्लॉक इथे घेण्यात आलेला आहे। आपण आता त्याच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या आडोशी टनलवरती आहोत। आपण पाहू शकताय की बरोबर आडोशी टनलच्या वरच्या बाजूला ज्या जाळीमध्ये दगडी अडकलेल्या आहेत त्या दगडी काढण्याचं काम आता सुरू झालेलं आहे आणि याच दरम्यान हे काम तब्बल 2 तास चालणार असल्याने या दरम्यान मुंबई लेन व पुणे लेन ही पूर्णपणे इथून प्रवासासाठी बंद करण्यात आलेली आहे। प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की जी पुण्याकडून मुंबईला जाणारी जी ट्रॅफिक आहे ती मिसिंग लिंकद्वारे हलकी वाहने तसेच मोठी जी अवजड वाहने आहेत ती पुण्यावरूनच जुन्या मार्गाने वळवण्यात आलेली आहेत आणि मुंबईकडून येणारी जी काही वाहनं आहेत ती 30 किलोमीटर वरतून जो आऊट आहे त्या आऊट वरून जुन्या मार्गाने पुण्याकडे जातील। असं एकंदरीत या 2 तासाचं ट्रॅफिकचं नियोजन प्रशासनाकडून इथं करण्यात आलेलं आहे। पावसाळ्यातील संभाव्य धोका पाहता याच टनलवरती पूर्वी देखील दरडी कोसळून अपघात झालेले आहेत, काहींचे जीव इथं गेलेले आहेत। त्यामुळे भविष्यात येणाऱ्या पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी प्रशासनाने आजच 2 तासाचा ब्लॉक घेऊन ही जी अडकलेली मोठमोठे दगड आहेत ते काढण्याचं काम आता सुरू केलेलं इथे आपल्याला दिसतंय। प्रवीण जाधव, नवराष्ट्र, खालापूर, रायगड।